नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय 1 सप्टेंबरपासून लागू। 22 ऑगस्ट शनिवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। नियमित कर्जदारांना 2 लाख प्रोत्साहन अनुदान देण्यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी मुंबईत 27 ऑगस्टला आंदोलन करणार असल्याची घोषणा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली आहे। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख प्रोत्साहन अनुदान देण्याची प्रमुख मागणी त्यांनी उचलून धरली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील त्रुटी आणि योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। पुढील 7 दिवसात सरकारने आमच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर मंत्रालय परिसरातील मंत्र्यांचे बंगले आणि शासकीय वाहनांचा प्रतिकात्मक जाहीर लिलाव करू, असा इशारा त्यांनी दिला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्रात आता सुट्या खाद्यतेलांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। आता तेल सीलबंद पॅकेजमध्ये विकले जाईल, ज्यावर तेलाविषयी संपूर्ण माहिती दिलेली असेल, जेणेकरून ग्राहकांना त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकेल। या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूदही करण्यात आली आहे। उल्लंघन करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षाही होऊ शकते। महाराष्ट्राचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे। अन्न सुरक्षा कायदा 2006 अंतर्गत कडक आदेश तुकाराम मुंढे यांनी खाद्यतेल आणि चरबी क्षेत्रासाठी राज्यभरात अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे पालन आणि अंमलबजावणी करण्यासंदर्भात एक सर्वसमावेशक आदेश जारी केला आहे। हा 14 कलमी आदेश तात्काळ अंमलात येत असून तो केवळ किरकोळ विक्रेत्यांपुरता मर्यादित नाही, तर तेल उत्खनन युनिट्सपासून ते ऑइल लाईन विक्रेत्यांपर्यंतच्या संपूर्ण पुरवठा साखळीला लागू होतो। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। शेतजमिनीचे सपाटीकरण, शेतरस्ते व वहिवाटांचे रस्ते तयार करणे, शेतात घर बांधणे किंवा जमीन शेतीयोग्य करण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमावर आता रॉयल्टी आकारली जाणार नाही। तसेच या कामांसाठी माती मुरुमाची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर दंडात्मक किंवा जप्तीची कारवाई करू नये, असे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत। यापूर्वी शेतासाठी माती किंवा मुरुम वाहून नेताना तलाठी, तहसीलदार अथवा पोलिसांकडून ट्रॅक्टर अडून दंड किंवा जप्तीची कारवाई केली जात असल्याच्या तक्रारी होत्या। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता। या पार्श्वभूमीवर महसूल मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन स्पष्ट भूमिका घेतली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। या निर्णयानुसार आता राज्यातील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर दिले जाणार असून यासाठी 174 कोटी 19,35,424 रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रमाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। विदर्भातील उमरडा गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून तर सांगली जिल्ह्यातील मांडग्याळ मेंढीला
राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र आणि अधिकृत प्रजाती म्हणून मान्यता मिळाली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय पशु अनुवांशिक संसाधन ब्युरो, कर्नाल, हरियाणा यांनी ही अधिकृत नोंदणी संमत केली आहे. राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी आणि मेंढी विकास महामंडळ, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ आणि कृषी विद्यापीठांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा राष्ट्रीय बहुमान मिळाला आहे. या ऐतिहासिक मान्यतेमुळे उमरडा गोवंश आणि मांडग्याळ मेंढीच्या संवर्धन, जतन आणि अनुवांशिक गुणवत्तेच्या सुधारणेसाठी विशेष सरकारी योजना आणि निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास स्वस्त व्हावा यासाठी संपूर्ण एस.टी गाडी आरक्षित करण्यासाठीचे अतिरिक्त 30% शुल्क राज्य परिवहन महामंडळाने रहित केले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून ही कार्यवाही करण्यात आली आहे. गणेशोत्सवात प्रतिवर्षी 5,000 एस.टीच्या गाड्या आरक्षित केल्या जातात. प्रवाशांना गावी सोडल्यानंतर गाड्या रिकाम्या परत येतात. त्यामुळे महामंडळाला इंधन तसेच चालक आणि वाहक यांच्या अतिरिक्त कामाचा व्यय सहन करावा लागतो. त्यामुळे महामंडळाने 30% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. कोकणवासीय आणि गणेशोत्सव मंडळे यांनी अतिरिक्त शुल्क रहित करण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती, असे प्रताप सरनाईक म्हणाले. अतिरिक्त शुल्क रहित करण्यात आल्यामुळे महामंडळावर पडणारा अतिरिक्त भार अन्य मार्गांवरील प्रवासी वाहतूक वाढून भरून काढण्यात येणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र सरकारने राज्यात नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी सुधारित नियमावली जाहीर केली आहे. वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे शहरीकरण, औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रांचा विस्तार तसेच सायबर गुन्ह्यांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेऊन गृह विभागाने ही सुधारित नियमावली लागू केली आहे. नवीन पोलीस ठाणे मंजूर करताना यापुढे केवळ प्रशासकीय मागणी पुरेशी ठरणार नाही. संबंधित परिसरातील मागील 3 वर्षातील गुन्ह्यांची संख्या हा महत्त्वाचा आणि अनिवार्य निकष असणार आहे. याशिवाय लोकसंख्या, गुन्हेगारीचे प्रमाण, वाहतूक, औद्योगिक विस्तार, पर्यटन आणि बंदोबस्ताची गरज अशा विविध घटकांचा विचार केला जाणार आहे. गृह विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय वगळता राज्यातील इतर भागात उभारण्यात येणाऱ्या नवीन पोलीस ठाण्यांसाठी ही नियमावली लागू होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. राज्यात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि समन्वयित वापर करण्यासाठी महा-CSR प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातील विविध उपक्रम सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबविले जात असल्याने त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. प्रस्तावित महा-CSR प्राधिकरणामार्फत CSR निधीचे समन्वयन, निरीक्षण आणि योग्य वापर सुनिश्चित करण्यावर भर देण्यात यावा. शासनाच्या प्राधान्यक्रमातील प्रकल्पांची दर्जेदार प्रकल्प बँक तयार करून ती कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून द्यावी. CSRसाठी पात्र ठरलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांना योग्य प्रकल्प आणि स्वयंसेवी संस्था निवडण्यासाठी मार्गदर्शन करावे. तसेच राज्यातील उत्कृष्ट CSR उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या आहे.